नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण मानसिक ताणतणाव कसे ओळखायचे किंवा सामान्य मानसिक आजार कसे ओळखायचे हे बघितलेलं आहे. या भागामध्ये आपण मानसिक आजाराला किंवा मानसिक ताणतणावांना कसं सामोरं जायचं किंवा आपली स्वतःची मदत कशी करायची हे आपण जाणून घेऊया. आणि या भागामध्ये आपण हेही बघू की कुठल्या वेळी किंवा कुठल्या लक्षणांसाठी आपण मानसोपचार तज्ज्ञ किंवा डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे. यातला पहिला जो भाग आहे किंवा पहिला मुद्दा आहे तो अति महत्त्वाचा आहे. कारण कौटुंबिक हिंसेमध्ये जोपर्यंत हिंसा थांबणार नाही तोपर्यंत मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम थांबणार नाही किंवा मानसिक आजाराकडे जाणं थांबणार नाही. त्याच्यामुळं या महिलेला कौटुंबिक हिंसा कशी थांबेल हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी या महिलेनं कुणाकडं तरी मदत मागितली पाहिजे किंवा कुणाशी तरी याविषयी बोललं पाहिजे की जेणेकरून त्या व्यक्ती किंवा ती व्यक्ती या महिलेला मदत करू शकेल. मग अशी व्यक्ती कुटुंबातली असेल, मित्रमैत्रिणींपैकी असेल किंवा शेजारी पाजाऱ्यांपैकी असेल किंवा कधीकधी अशी महिला कुठल्या तरी पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊ शकते किंवा लीगल एड किंवा कायद्याची मदत पण घेऊ शकते. आणि संवाद साधण्यानं मानसिक अस्वास्थ्य किंवा मानसिक ताणतणाव कमी होऊ शकतो आणि या महिलेला बळ मिळू शकतं की ज्याच्यामुळं कौटुंबिक हिंसा थांबू शकते किंवा कौटुंबिक हिंसेतून ही महिला बाहेर पडू शकते. जर अशा महिलेला कुणीही बोलायला किंवा कुणीही संवाद साधायला मिळत नसेल तर अशा महिला काही हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात आणि हेल्पलाईनमध्ये जे काउन्सिलर्स किंवा समुपदेशक असतात त्यांच्याशी बोलू शकतात. अशा हेल्पलाईनचे नंबर आपण हा व्हिडिओ संपल्यावर आपल्या स्क्रीनवर बघू शकता. दुसरं म्हणजे या व्यक्तीनं आपल्या दैनंदिन कामकाजाकडं लक्ष दिलं पाहिजे. व्यवस्थित वेळच्या वेळेला खाणं असेल, वाचन करणं असेल किंवा एकमेकांशी संवाद साधणं असेल, ही कामं करत राहणं हा मानसिक स्वास्थ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही दैनंदिन कृती आपण जर बंद केली तर ही महिला नैराश्याच्या आजाराची जास्त पद्धतीनं बळी पडू शकते किंवा नैराश्याचा आजार तिला होऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तिसरी जी गोष्ट आहे ती या सगळ्यामध्ये काही अंशी व्यायामाचा किंवा शारीरिक हालचालींचा महत्त्वाचा भाग आहे. आणि मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी एक प्रकारे ज्याला आपण रिलॅक्सेशन एक्सरसाइज म्हणतो, मग योगासनं असतील, फिरायला जाणं असेल किंवा मानसिक स्वास्थ्यासाठीचे व्यायाम जसे रिलॅक्सेशन एक्सरसाइज आहे किंवा मेडिटेशन आहे, हे केल्याने पण मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी किंवा मानसिक ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी मदत होते. आता जेव्हा हे ताणतणाव वाढतात किंवा जेव्हा याचं रूपांतर मानसिक आजारामध्ये होतं तेव्हा कुठल्या क्षणी किंवा कुठल्या लेवलला आपण डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडं गेलं पाहिजे हे बघूया. पहिलं म्हणजे जेव्हा अशा व्यक्तीला आत्महत्येचे विचार येत असतील तर अशा व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरांकडं किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडं घेऊन जाणं हे अति गरजेचं किंवा अति महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे कुठल्याही वेळेला जेव्हा सामान्य मानसिक आजार हा जास्त काळ टिकेल, जास्त काळ म्हणजे 4 महिने 6 महिने झालेले आहेत आणि अशी व्यक्ती अजूनही या सामान्य मानसिक आजारांच्या लक्षणाखाली असेल तेव्हा त्या व्यक्तीनं डॉक्टरांना भेटणं किंवा मानसोपचार तज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे कुठल्याही वेळेला जेव्हा अशा ताणतणावांमुळं त्या व्यक्तीची झोप बिघडलेली असेल किंवा तिच्या खाण्यापिण्यावर किंवा त्या महिलेच्या जेवणावर त्याचा परिणाम झाला असेल की ज्यामुळे तिचं वजन खालावत चाललं असेल तर अशा व्यक्तीनं लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. चौथं म्हणजे जेव्हा जेव्हा अशा ताणतणावांमुळं किंवा सामान्य मानसिक आजारांमध्ये याचा परिणाम शारीरिक त्रासांमध्ये व्हायला लागतो, म्हणजे डोकंदुखी असेल, पाठदुखी असेल, ही अति प्रमाणात जर व्हायला लागली तर परत अशा व्यक्तीनं डॉक्टरांची मदत घेणं अपेक्षित आहे. आणि शेवटी अशा व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचे भास होत असतील किंवा संशय येत असेल किंवा भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीनं लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं हे गरजेचं आहे. हे सगळे कंडिशन्स किंवा या सगळ्या अटी या त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी पण लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला ही लक्षणं या व्यक्तीमध्ये या महिलेमध्ये आढळेल
तेव्हा तुम्ही तिला डॉक्टरांकडनं जायला किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला तुम्ही त्या व्यक्तीला प्रोत्साहित केलं पाहिजे किंवा त्या व्यक्तीला घेऊन गेलं पाहिजे. अशा प्रकारे या 3 भागातून आपण बघितलेलं आहे की कौटुंबिक हिंसा म्हणजे काय, कौटुंबिक हिंसेचे होणारे मानसिक परिणाम आणि मानसिक अस्वास्थ्य किंवा मानसिक ताणतणाव झाले तर कशा पद्धतीनं त्याला सामोरं जायचं. ही जी माहिती आहे ती जर आपण बघितली आणि कुठलीही कौटुंबिक हिंसेमुळं व्यथित झालेली महिला असेल तिच्यापर्यंत जर पोहोचवली तर ती नक्कीच एक महत्त्वाची मदत ठरू शकेल.